महाराष्ट्र वार्तासंकल्प ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या विविध कंपन्यांनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून गावातील नागरिकांसाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन ग्रामस्थ रेश्मा नागेश देशमुख यांनी केले. भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीचे सर्व पदाधिकारी गुरुवारी ग्रामपंचायत हद्दीतील संबंधित कंपन्यांना पत्र देऊन गावाला पिण्याचे पाण्याची उपलब्ध करून देण्याची मागणी करणार आहेत. या माध्यमातून कंपन्यांनी गावातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी सहकार्य करावे अशी भूमिका घेण्यात आली. ग्रामस्थ रेश्मा नागेश देशमुख यांचं म्हणणं आपण जाणून घेऊया. नमस्कार, माझं नाव रेश्मा नागेश देशमुख. पहिल्यांदा तर मी आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर आणि प्रवीण भाऊ दरेकर आणि धैर्यशील दादा पाटील तसेच नितेश राणे साहेब यांना नमस्कार करते. आमच्या गावाचं नाव देशमुख कांबळे आहे. तर ह्या गावामध्ये गेल्या 7-8 दिवस झालं पिण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे. कारण सावित्री नदीच्या पाईपलाईन फुटल्यामुळे त्या गावामध्ये पाण्याचा प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे. तरी गावासाठी पिण्याच्या पाण्याची सोय होण्यासाठी तर आमच्या ग्रामपंचायतीला लागून काही कंपन्या आहेत. तर त्या कंपन्यांना आमची विनंती आहे की त्या कंपन्यांनी गावाला पिण्याच्या पाण्यासाठी तरी प्रत्येकी कंपन्यांनी 2-2 टँकर असे पुरवावेत. म्हणजे पाणी चालू होईपर्यंत गावाला पिण्याचं पाणी मिळेल आणि चांगलं पाणी पिण्यासाठी मिळावे यासाठी कंपन्यांनी गावाला मदत म्हणून 2-2 टँकर द्यावेत अशी माझी कंपन्यांना विनंती आहे. तसेच आम्ही पत्रव्यवहार त्यांच्याशी करणारच आहे की आम्हाला पिण्याच्या पाण्याच्या टँकरची सोय करावी. गावामध्ये मोठ्या प्रमाणात लहान मुलं आहेत, म्हातारी माणसं आहेत की त्यांना दूषित पाणी पिऊन काही आजार होऊ नयेत यासाठी ही सोय करण्यात यावी. म्हणून कंपन्यांना माझी विनंती आहे की प्लीज त्यांनी कोऑपरेट करून आमच्या गावाला प्रत्येकी 2-2 टँकर तरी पुरवावेत रोज.